नमस्कार. न्यू रूट्समध्ये परत एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण 2024च्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. डिसेंबर महिना सुरू आहे. नवीन वर्षांची आपण आता वाटचाल सुरू करणार आहोत. यावर्षी आपण बरेचसे रिव्ह्यूज बघितलेत, बरेचसे रिझल्ट्स बघितलेत. नुकतंच आम्ही यश प्रधान सरांचं हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे. आपण त्यांना मराठी सिरियलमध्ये बघतच आहोत. सरांची मराठी सिरियल म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको, त्यानंतर सरांची अजून एक सिरियल सध्या सुरूच आहे, प्रेमाची गोष्ट. कुसुममध्येही सरांनी काम केलेलं आहे. तर सरांचं आम्ही 15 दिवसांपूर्वी हेअर ट्रान्सप्लांट केलेलं आहे. हेअरलाईन रिसिडेड होती. फार असा इश्यू नव्हता, पण कॅमेरासमोर येताना ग्रेड 1 ग्रेड 2च्या बाळण्यासाठी परफेक्शन जे तुम्हाला हवं बाकी सर्व गोष्टी असताना, तर आपण ते केलेलं आहे. तर आपण सर्वांचे मत प्रत्येक वेळेस जाणून घेतच आहोत. तर सर पण आज त्यांचं मत व्यक्त करतील हेअर ट्रान्सप्लांटबद्दल. नमस्कार. मी एवढा औपचारिक बोलू शकत नाही, डॉक्टर बोलत आहेत तसं. बेसिकली मला असं वाटलं की मी एका मित्राकडे आलो आहे, त्याला मी प्रॉब्लेम सांगितला की बाबा मला असा प्रॉब्लेम आहे. तो मित्र म्हणला ये माझ्याकडे 2 दिवस राहायला, आणि त्या 2 दिवसात त्यांनी माझा प्रॉब्लेम सॉल्व करून दिला. आणि त्यांनी मनापासनं डॉक्टरांनी मला सगळं काय म्हणतात एक भीती असती ती दूर केली माझी. मला हे आर्टिस्टिक काम आहे, खूप आर्टिस्टिक काम आहे. म्हणजे त्याचे ग्राफ्स कसे लावायचे असतात, तो केस कुठे वाढणार आहे आणि काय काय प्लॅन करायचं असतं. तर मी 12 तास इथे होतो. या 12 तासात सर पण होते आणि ते खूप छान काळजी घेत होते माझी. त्याचा स्टाफ खूप छान काळजी घेत होता. आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे काय होतं, आपण खूप वेळा मला कसं ट्रीट करतो माणूस त्यानुसार आपल्याला तो माणूस आवडतो. पण मी 2-3 वेळेस इथे येऊन गेलो आणि मी बघतोय तो सर इतरांना किंवा इतर पेशंटला सुद्धा तुम्हाला एअर ट्रान्सप्लांटची गरज आहे की नाही, किती गरज आहे, काय करणार आहात, त्याचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत, हे बाकीच्या पेशंटला सुद्धा विचारते. तो म्हणजे माझं एक मत आहे असं की आपण ज्या व्यक्तीसाठी जो व्यक्ती आपल्यासाठी काही करू शकत नाही त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, त्याने कॅरेक्टर माणसाचं कळतं. तसं या माणसाचं मला कॅरेक्टर खूप आवडलेलं आहे. आणि खूप काय म्हणतात, डॉक्टर नाही म्हणजे डॉक्टर ही फक्त काय म्हणतात पदवी आहे, बाकी खूप सुंदर माणूस आहे आणि खूप छान हँडल करतो, मनातलं ओळखतो विशेष म्हणजे तुमच्या, आणि तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट देतो. आणि त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि मला एक कॅमेरासमोरही म्हणायचं होतं, आणि मला दरवेळेस असं झालं होतं की कधी हे थँक्यू म्हणू ती त्याला नाही, हे आमचं कामच आहे, हे आमचं कर्तव्यच आहे की प्रत्येक पेशंटला त्याची गरजा ओळखून त्याला सॅटिस्फॅक्शन 100% देणं. नुसतं सॅटिस्फॅक्शन नसून रिझल्टपर्यंत त्याला पोहोचवणं. रिझल्टच्या नंतर पण तो कसा टिकवावा यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत नेहमी राहणार, शेवटपर्यंत राहणार. त्याबद्दल म्हणजे कुठलंच अडचण येणार नाही, दुजा भाव नाही कुठल्याही पेशंटला नाही. सर्व आपणालाच नाही, सर्व पेशंटला सर्व मिळ राहणार. कारण की पेशंट एक डॉक्टरकडे विश्वास घेऊन येतो, काय अपेक्षा घेऊन येतो, तर ते प्रथम कर्तव्य की ते गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे. मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळत जातात. हां, पण मला असं वाटतं कधीतरी आहे ना, एका डॉक्टरने आपल्याला कसं ट्रीट करावं याचा बेंचमार्क म्हणून तुम्ही इकडे येऊन जा, तर तुम्हाला कळेल की हां असं ट्रीट करतात आपल्याला. तर त्यासाठी येऊन जा निदान. आणि तुमच्या काही शंका असतील त्या सगळ्या, मग मी एवढं मनापासून कधी कोणाबद्दल बोललेलं नाही आहे, कारण या माणसानी, या डॉक्टरनी असं म्हणूयात आपण, इतकं सुंदर ट्रीट केलं आहे, ट्रीटमेंट सुंदर केलेली आहे, स्टाफ सुंदर आहे, ॲम्बियन्स सुंदर आहे, सगळं छान आहे. तर नक्की इथे येऊन जा आणि तुमच्या काही शंका असतील त्या घेऊन या, आणि डॉक्टर तुम्हाला योग्य निराकरण करून देतील त्या शंकांचं पण आणि हेअर ट्रान्सप्लांटबद्दल. नक्कीच. तर खूप खूप शुभेच्छा सरांना पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू. आणि आपण जी आपली प्रतिक्रिया नोंद केली, जी आपण आपली मनापासून प्रतिक्रिया दिली, ती पण उल्लेखनीय आहे. कारण की नॉर्मल पेशंटसुद्धा टेस्टिमोनियल देण्याकरता, रिव्ह्यू देण्याकरता नको वाटतं, एक टॅबू फिलिंग असते. पण आता आजकाल पुढे येत आहेत सर्वजण, त्यांची रिव्ह्यू शेअर करत आहेत, ते एकमेकांना दाखवत आहेत की बघ हे पण मी केलं आहे, तो पण कर, असं पण होतं. तर ते पण आपण खोलून एकदम मत व्यक्त केल्याबद्दल पण खूप खूप आपले आभार. आणि आपण भेटतच राहू पुढे आता काळात. आणि बघत राहा न्यू रूट्स. काही
काही असेल तर कॉमेंट करू शकता, कॉल करू शकता. येणाऱ्या 2025 वर्षाच्या खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना. येणारं पुढचं वर्ष 2025 हे भरभराटीचं जावं, आनंदी जावं, आरोग्यदायी जावं. नमस्कार. नमस्कार.